तर वेलकम टू शेगाव ब्लॉग. तर शेगावच्या प्लॅन झाला होता 2-3 दिवसापासून चालू होता तसं तर, पण नाही नाही करू हे एक हे दोन या दोघांच्या हो ना करू लास्टमध्ये शनिवारी कन्फर्म झाला. मग शनिवारी जनरलची तिकीट घेतली यार, इतकी बेकार भयानक, कधी नाही भेटावं जनरलचा प्रवास. आता जनरलची तिकीट वगैरे केली आहे आणि आता जाऊन राहिलो नागपूरला. पण जनरलच्या माहीत नाही आता सिटी नाही भेटून, रात्री झोप नाही झाली, बस नाही झाला, एका गांडीवर बसून आलो मी हे का. आणि स्लीपर राहिली तर मस्त झोप येऊन येते, म्हणून स्लीपरची तिकीट केली पाहिजे. कारण की जनरल ओनर आपल्या बसच्या गोष्ट नाही, पैसे गेले पण स्लीपरची तिकीट करायला पाहिजे. मग सकाळीच आलो आणि कांड येऊन गेला. म्हणजे ट्रिप पुरी बोकस होती, एक नंबर. म्हणजे पुरी फ्लॉप पुरी पनोती एक ढंगाची नाही झाली. फक्त ना यावेळेस फक्त हे झालं का आम्ही झगडा नाही केला. झगडा बी नाही कसा, कारण की एकच दिवसाची ट्रिप होती ना, म्हणून समजमध्ये नाही आला. जर 2-4 दिवसाची राहिली असती तर मग चांगल्याने समजायला आला असता. एका दिवसाची ट्रिप होती तर झगडे वगैरे तर नाही झाले म्हणा, पण ते सकाळी जाता बरोबर तिथे मंदिरात एकासोबत मारपीट होऊन गेली, झगडे होऊन गेली, भयानक शिवा. सकाळी मंदिर यायच्या अगोदर पहिले शिवा दिली. मग त्याच्यानंतर बाहेर आले. साला हे शेगावचे लोक बहुत हरामखोर आहे, म्हणजे लोकल म्हणू शकतो, इतके हरामखोर आहे की म्हणजे कोणी बाहेरचे लोक आले का चांगल्यानं बोलायचं नाही. बहुत आगाऊची लोक आहे बाकी इथं. आतापर्यंत इतकं प्लेसेस फिरलो पण तितकं तसं काही नाही होतं. पण या ठिकाणी म्हणजे शेगावमध्ये इथचे जे लोकल आहे किंवा दुकानदार, शॉपकीपर म्हणू शकतो, बहुत आगाऊ आहे. कोणी ढंगाने नाही बोलू शकत. इव्हन हॉटेलवाले, जेवणवाले सर्व तसेच आहे. तर मग सकाळीच म्हणजे मारपीट वगैरे झाली. मी रिव्ह्यू देणार आहे त्याच्या, कारण की कंप्लेंट तर करीन. शेगावच्या ट्रस्टला मी कंप्लेंट करणार आहे. आता मगाशीच काय केलं असतं आपण, कसं हे मुली वगैरे सोबत आहे त्याच्यामुळे थोडंसं विचार आला. मग याईने म्हटलं लोकाला म्हणून मग मी पण लक्ष नाही दिलं आणि त्याच्यामुळे मग राहू दे म्हटलं. पण कसं आहे, काही ना काही करायला लागणार. आता घरी जाऊन मी मॅपवर रिव्ह्यू देणार आहे का एकदम थर्ड क्लास लोकल इच्छे. बाहेरचे लोक आले त्यांना शिवागारी हे मजा मस्ती चांगली केली आहे, मजे वगैरे आले, पण तिच्या पूर्ण फ्लॉप झाली. काही पैशाच्या म्हणजे पैसे वगैरे पण ठीक आहे, तिथे खर्च वगैरे आले. बजेटमध्ये ट्रिप होती आमची, बजेटमध्ये राहिली, जेवण वगैरे सर्व. पण ट्रिपसारखी ट्रिप नाही आली. जिथं गेली तिथे झगडे, आमच्यासोबत नाही झाली तर दुसऱ्यांसोबत नाही झाली तर आमच्यासोबतच टोन मारायला आली. म्हणून अचानक प्लॅन बनलेला तो कामात नाही असं वाटलं. प्लॅन करून बनवलेला प्लॅन तोच कामाचा आहे. अचानक प्लॅन चांगला नाही होत. पण पोरी आहे तर मग तर बिलकुल बी नाही होत. त्याच्यामुळे आता माहीत नाही नेक्स्ट ट्रिप कुठची होते. 2026 आता फक्त 3 दिवस बाकी आहे. आम्ही विचार केला का आता 3 दिवस बाकी आहे, एक ट्रिप मारून घेऊ. आणि त्यामुळे आता ही शेगावची ट्रिप झाली होती बस. बाकी आता सर्व काही चालली. आता आम्ही घरी चाललो नागपूर म्हणजे आता शेगाव रेल्वे स्टेशनवर जनरलची तिकीट घेतली आहे. आता माहीत नाही इथंही तिकीट भेटते नाही भेटत, सीट भेटते नाही भेटत, काही विषय नाही. आता सीट भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर मग बस उभं भैया चलो, कारण की तिकीट तर काढली आहे. मग माहीत नाही कसं का होते तर पाहू आता कसं होते. बाकी हे ट्रिप बहुत बेकार राहिली, म्हणजे चांगलं नाही वाटलं. पुरा सकाळी मूड खराब होऊन गेलं, हॉटेल नाही मिळालं बरोबर, त्यामुळेच टाईमच्याही थोडंसं प्रॉब्लेम झालं. याच्यानंतर माहीत नाही आता मुलीसोबत ट्रिप होते नाही होत, कारण की आता 2-3 महिन्याने यांची ट्रिप वगैरे म्हणजे यांची कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि मी पण काही जॉब करणार ना, त्याच्यामुळे माहीत नाही आता कसं होते. पाहू आता. बाकी सर्व ठीक आहे. आता जाऊन राहिलो, पूर्ण मूड खराब आहे. जेवण वगैरे केलं, आता जेवण वगैरे चांगलं होतं. बाकीचं जेवलं वगैरे, थाली वगैरे जेवली तर ते मस्तच होतं, म्हणजे टेस्ट वगैरे आपल्या नागपूरसारखंच किंवा आतापर्यंत जिकडे जेवलं त्याच्यासारखंच होतं, काही विषय नाही, एकदम मस्त होतं. सर्व काही प्रॉपर झालं. 8 वाजताची ट्रेन होती आणि आम्ही 1 वाजता चाललो. आता 1 वाजताची ट्रेन घेतली, 8ची ट्रेन कॅन्सल केली. बाकी सर्व सही आहे. यायला मजा येते, यांना मजा येते. एवढी झूम नाव. बाकी ठीक आहे. या पुटलींसोबत बहुत सारी मेमोरीज बनलेली आहे. हे आता यावेळेस पण हिने झूट बोलला, कमी बोलून नाही आली आहो, मी
खरं बोलून आलेली आहोत. हिनं तर हे तर सांगते, हे सांगते आपल्याला पप्पाला. याच्या पप्पा माझ्यासोबत बोलला घरी गेल्यावर, म्हणजे सॉरी पोचल्यावर फोन करजा, असं करजा तसं करजा. बाकी तो हर्षल आहे, तो स्टुडंट आहे, त्याची मम्मी त्याला खाऊन घेईन. आणि तो इकडे चंदू आहे. हा बायांसोबत बसते आणि हा मुलगा बायांसोबत बसते. हा ट्रेनमध्ये बायांसोबत बसलेला आहे. त्याला फोटो शेअर करण्यात येईल. आणि तो एक चंदू जो हमारी जाती की हमारे साथ में आमच्यासोबत तर येते, पण कधी आमच्यासोबत येणार माहिती आहे त्याची का होऊन जाते त्याला काही समजत नाही. बाकी ठीक आहे, याच्यानंतर ट्रिप होईल नाही होईल काही माहीत नाही आमचे. बाकी ही ट्रिप चांगली होती. बाय गाईज. इकडं बाय